नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझं नाव प्रियंका. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि श्रावण महिन्याला सुद्धा ना आजपासूनच सुरुवात झालेली आहे आणि श्रावणातला हा आहे पहिला गुरुवार. सो तुम्हा सर्वांना गुरुवारच्या आणि श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इथे घेतलेलं आहे मी हळदीचं लेपन करायला. थोडंसं गोमूत्र, थोडंसं गुलाबजल आणि साधं पाणी भरपूर टाकून छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. गोमूत्र ना अगदी थोडंसं टाकलेलं आहे, जेणेकरून ना हळदीचा कलर आहे तसाच राहील. गोमूत्र जर जास्त टाकलं तर हळदीचा कलर ना लालसर होतो. सो त्याच्यामुळे तर इथं ना छान असं मी आता उंबरवट्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे. तर नवीन घरातला हा माझा पहिला सण आहे. म्हणजेच इथून पुढे सगळे आता सण चालूच होता. श्रावण महिना हा इथं आल्यापासून पहिल्यांदा लगी लागलेला आहे. येणारा सण म्हणजेच की नागपंचमीचा आहे. तर इथं हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि हळदीचं लेपन सुकत आहे तोपर्यंत ना छान अशी रांगोळी काढून घेऊया म्हटलं. आणि माझ्याकडे रांगोळीचा पिवळा कलर संपलेला होता आणि काल लकीने मला भेटलेला आहे. बाहेर गेले होते थोडंसं साहित्य आणण्यासाठी. तर मी येताना घेऊन आलेले आहे, पण थोडंसं जरा ओलसर आहे. तर असू दे म्हणून त्यातनं एवढं काही पटपट पडत नव्हतं त्या चाळणीतून. तर इथं ना खाली पिवळा कलर मी सगळीकडे टाकून घेणार आहे आता. तर माझं इथं ना छान असं हळदीचं लेपन रांगोळी काढून झालेली आहे. सगळी उंबरवट्याची सुद्धा छान अशी पूजा करून घेतलेली आहे. आणि ना ओट्यावरचं जे हळदीचं लेपन आहे थोडंसं ओलसरच होतं, तरी पण मी थोडीशी रांगोळी त्याच्यावर काढलेली आहे. तिथली काय रांगोळी व्यवस्थित दिसत नाही, पण असं म्हणलं बाळ झोपलेलं होतं तोपर्यंत पटापटा कामं आवरायची होती. कारण मला गौरीसाठी ना डब्बासुद्धा बनवायचा होता, कारण ती ट्युशनला गेली होती, तिचं आवरून वगैरे दिलं होतं. आणि आता कसं होतं ना की बाळाला बघत बघत सगळी कामं करावी लागतात. मग तसं ना एक काम करायला हाती घेतलं ना माझं तसं पूर्ण होतच नाही. लकीली आज हळदीचं लेपन, रांगोळी, पूजा वगैरे सगळं मला व्यवस्थित करता आलेलं आहे. अजून मला देवपूजा करायची बाकी आहे. पण आता मी गौरीचा डब्बा वगैरे आवरून घेणार आहे आणि मग नंतर मी देवपूजा करणार आहे. ते मी स्वयंपाक वगैरे केलेलं काही शेअर करणार नाही, डायरेक्ट मी अभिषेक घातलेला शेअर करते आहे तुम्हाला स्वामी महाराजांचा. खरं तर ना पंचामृताने अभिषेक करायचा होता मला, पण पंचामृताचं जे काही साहित्य बाकीचं पाहिजे असतं ते नव्हतं आणि दुधाने करायचं होता, परंतु माझ्या लक्षात नाही आलं. दूध मी तापायला ठेवलेलं. तर चला म्हणलं असं फक्त पाण्याने करूया अभिषेक. तर इथं मी छान अशी पाण्यानंच आता अभिषेक करून घेणार आहे. बरेच दिवस झाले मी स्वामी सेवाच केली नाही. जसं मी डिलिव्हरी झाली ना तेव्हापासून एकदाही सेवा केली नाही. आज करू, उद्या करू, आज नको उद्या करू असं म्हणत ना एवढा दिवस झालेला आहे, केलेलीच नाही काय सेवा. आणि आता ठरवलं की आज करणारच आहे. आणि एकदा दोनदा असं झालं की बसले पण मी सेवेला करायला, पण बाळ उठलेलं होतं नाही तर दुसरं तर काही प्रॉब्लेम आलेला असायचा. त्याच्यामुळं ना माझ्याकडून प्रॉपर अशी स्वामी सेवा झालेलीच नव्हती. कधी कधी तर मला देवपूजा करायला सुद्धा भेटले नाही. नुसता दिवा लावायचे मी आणि फक्त गुरुवारी मी महाराजांना किंवा बाकीचे देव सगळे मी अभिषेक घालायची. परंतु ना सेवा कुठलीच काही झालेली नाही आहे. तर म्हटलं चला या महिन्यापासून सुरुवात करूया. नवीन घरातला हा पहिला श्रावण महिना आलेला आहे आणि त्यातल्या त्यात पहिला गुरुवार आहे. तर म्हटलं आजपासून आपण महाराजांची छान अशी सेवा करूया. अभिषेकापासून सुरुवात केलेली आहे. अभिषेक इथं घालून घेणार आहे मी. आणि खरं तर अभिषेकसुद्धा मला छान पंचामृतानं करायचं होतं, पण बऱ्याचशा गोष्टी काही नव्हत्या. आणि माझं कसं होतं ना, आधी ठरवलं ना काही काम करायचं आहे आणि ते काम माझ्याकडून होतच नाही, म्हणून ना मी आधी ठरवत नाही. जसं मनात आलं तसं मी आजपासून सेवेला बसलेले आहे. म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करूया. महाराजांना छान असा अभिषेक घातलेला आहे.
चला, माझी पूजा वगैरे करून तर झालेली आहे. छान अशी पूजा करून झाली. गौरीसुद्धा ट्युशनवरून आली होती. तिला जेवायला दिलं, तिचं आवरलं, तिला शाळेत पाठवलं. नंतर मग मी स्वामीज्ञेचं आवरलं, म्हणजे स्वामीज्ञेला अंघोळ वगैरे घातली, त्याला जीव घातलेला आहे आणि त्याला झोपवलं आणि तो झोपलाय असं मला वाटलं. आणि मग मी म्हटलं चला आता हा झोपलाय तर पटकन मी आधी स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते वाचन करून घेते. आणि मग वाचायला बसले तोपर्यंत ना तो उठलेलाच होता. तर आता स्वामीचरित्र पूर्ण वाचन करायचं होतं मला आज, त्याच्यामुळे ना बराचसा वेळ जाणार होता. पण प्रॉपर अशी मला सेवा आज करायचीच होती, म्हणून मी स्वामी स्तवनापासून सुरुवात केलेलं आहे. पहिला तर मी तारक मंत्र घेतलेला. तारक मंत्र एक वेळेसच म्हटलेले मी. नंतर मग आपल्याला कोणती पण सेवा करायची असली ना महाराजांची तर स्वामी स्तवनापासून सुरुवात करायची असते असं म्हणतात. म्हणून मग मी स्वामी स्तवनसुद्धा वाचन करून घेतलेलं आहे. एक माळ जपाची केलेली होती. मला काय 11 माळी जमल्या नाही आहेत करायला. एक माळ जपाची केलेली आहे आणि स्वामी स्तवन वाचायला पहिलाच अध्याय वाचायला घेतला तोपर्यंत स्वामीने उठला होता. बघू शकताय तुम्ही, सगळी ओढाओढ करत होता. मग मला वाटलं ते झोपेल मांडीवर घेतल्यावर, परंतु तो काही झोपलेलाच नव्हता. मग माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मग त्याला मांडीवरती घेऊनच मग मी वाचन केलेलं आहे. मला वाटलं की तो झोपल आणि मी शांतपणे वाचल, परंतु असं काय झालेलं नाही. तर असो, अशी कसं तर मी त्याला मांडीवरती घेऊन वाचन केलेलं आहे, कारण तो पुस्तक ओढत होता, माळ ओढत होता, कधी कधी ते फूल घेऊन तोंडात सुद्धा घालत होता. म्हणून मला भीती वाटत होती की थोडंसं नाही का वळतंय वगैरे, दिवा वगैरे वडेल वगैरे, पण नाही, त्याने व्यवस्थित वाचन करू दिलेलं आहे मला. थोडंफार आता लहान बाळ म्हणलं तर इकडं तिकडं होणारच. मग त्याला मांडीवरती घेऊनच मी त्याचा हात पकडला होता, तर ना तो हात सोड म्हणून खूप ओरडत होता. पण असं कसं तरी वाचन वगैरे करून झालं. पण त्याच्या पुढचा व्हिडिओ काय मला शूट नाही केलं दिवसभरात, काय डायरेक्ट मी संध्याकाळी शूट केलेला आहे. तर ना इथं लागली होती मी स्वयंपाकाच्या तयारीला. आज गुरुवार म्हणून स्पेशल काहीतरी बनवूया गोड असं म्हणून इथं मी भजी, पापड आणि छोले बटाटाची भाजी बनवणार होती मी. ते इकडं मसाला वगैरे त्याचा भाजतो आहे. तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं, जेणेकरून मला पापड आणि भजी तळायची होती. आणि ना पुऱ्यासाठी पीठसुद्धा भिजवून ठेवलं होतं. हे दोघं जण इकडं छान अशी खेळत होते. गौरी अभ्यास करत होती, त्याच्यासोबत थोडंसं खेळत पण होती आणि त्याला खेळवत होती, कारण मला हा स्वयंपाक करू देत नव्हता, रडत होता म्हणून. तर असं माझं स्वयंपाक वगैरे सगळा रेडी झालेला आहे. आता फक्त ना खीर करायची बाकी होती. भजी, पापड, भात, पुऱ्या, चपात्या हे सुद्धा करून घेतलं होतं. तर आता इथे खीर बनवण्यासाठी ना शेवया भाजून घेतलेल्या होत्या थोड्याशा आणि थोडेसे ड्रायफ्रूट तडका पॅनमध्ये घेतले होते काढून, जेणेकरून मला वरतून तडका दिल्यासारखं वरतून ओतायचे होते. आणि कस्टर्ड पावडरनं थोडीशी फुलपात्रामध्ये दूध घेतलं होतं. 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून उकळत्या दुधात टाकलेले आहे. अशीच जर टाकली तर गुटुड्या होतात, म्हणून अर्धा लिटर दूध मी छान असं गरम करून घेतलं होतं. आधी उकळून साखर टाकून थोडीशी कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे थोडंसं दाटसर होतं आणि खिरीला टेस्ट पण छान येते. आणि छान असं उकळून घेतल्यानंतर शेवया टाकलेल्या आहेत आणि काजू आणि बदाम घेतलेले आहेत. थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय केलेले आहेत आणि वरतून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. खूप छान होते अशी खीर. आणि सगळी नैवेद्याची तयारी केलेली आहे. नैवेद्याचं ताट तयार केलं आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. आता आरती वगैरे करते आणि मग नैवेद्य दाखवते. मी इकडं नैवेद्याचं ताट भरते आहे, तोपर्यंत मिस्टरांनी आरतीचं ताट रेडी केलं होतं. आरती वगैरे केली आणि छान असं नैवेद्याचं ताट रेडी केलेलं आहे. आता नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.